मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी. अखेर मे आणि जून महिन्याचा दोन्ही हप्ता एकत्र महिलांना मिळणार आणि त्याचबरोबर 2,50,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार. लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म भरणे चालू या संदर्भातील संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या लाडक्या ताईंना आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चला तर आजच्या अपडेटमध्ये पाहू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना चालू होऊन तब्बल 10 हप्ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडले. आता 11वा आणि 12वा हप्ता दोन्ही हप्ता एकत्र येणार अशी बातमी आपल्याकडे आली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः घोषणा केली आहे की महिलांना आम्ही दोन्ही हप्ते एकत्र देणार आणि त्यांचे वाटप देखील आता चालू झाले आहे. हे वाटप होत असताना सर्व महिलांनी वाटप एकाच वेळी करणे शक्य नसल्यामुळे 7 जिल्हे याप्रमाणे जिल्ह्याची यादी केली आहे आणि आज दिनांक 30 जून सोमवार आज बँक चालू आहेत आणि आजच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ते पैसे महिलांना आपल्या वेळेनुसार काढू शकतात. तर आजच्या यादीतील जिल्हे आहेत सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये अनेक महिला यामधून वगळण्यात देखील आले आहेत आणि यामध्ये कोणकोणत्या कारणामुळे महिला वगळणे आहेत तर ज्या महिलांनी खोटे कागदपत्र देऊन सरकारची निश्चित फसवणूक केली आहे आणि ज्या महिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सांगितले असताना सुद्धा त्यांनी दिले नाही अशा महिला या योजनेतून वगळल्या जात आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे ज्या महिलांचे वय 60 वर्ष झाले आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळी त्यांचे वय 58 वर्ष होते किंवा 59 वर्ष होते आणि आता त्यांना 60 वर्ष होऊन 1 महिना झाला आहे. अशा महिला या योजनेतून वगळल्या गेल्या आहेत. त्यामुळे महिलांची संख्या कमी झाली आहे. बघा ही योजना फक्त 60 वर्ष महिलापर्यंत चालू आहे. अशा महिला देखील या योजनेमधून वगळल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर मंगळवार आणि बुधवार या दिवशी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत. यामध्ये देखील जिल्ह्याची यादी आली आहे. त्या जिल्ह्याची यादी आपण पाहू तरी या मंगळवारी वाटप होणाऱ्या जिल्ह्याची यादी रत्नागिरी, गडचिरोली, धुळे, नागपूर, मुंबई, सातारा या जिल्ह्यांच्या मंगळवारच्या यादीमध्ये समावेश आहे. या जिल्ह्यातील महिलांना मंगळवारी पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. दोन्ही हप्ते 1500 अधिक 1500 महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण यावेळेस लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये येणे अपेक्षित होते पण सरकारने आता महिलांना फक्त 1500 रुपये दिले आहेत. कारण सरकारच्या तिजोरीवरती ताण आला आहे त्यामुळे सरकार पैसे आता कमी देत आहे. यामध्ये महिलांनी सुद्धा खचून न जाता याच पैशाचा वापर करून स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा अनेक काही गोष्टी यामधून मुलांचे शिक्षण असेल आणखी काही गोष्टी असतील याला नक्कीच हातभार लागेल. त्याचबरोबर महिलांना जर स्वतःचा व्यवसाय तयार करायचा असेल किंवा त्याचे आणखी काही कामे करायची असतील तर महिलांना बिनव्याजी कर्ज देखील सरकारने चालू केले आहेत. त्या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण आता पाहतो आहे. तर यामध्ये महिलांना 40,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज भेटणार आहे. म्हणजेच यावरती कुठल्याही प्रकारचे व्याज तुम्हाला द्यावे लागणार नाही. हे पैसे तुम्ही जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे त्यामधून कट केले जाणार आहेत. हे पैसे तुम्ही 1 वर्षामध्ये परतफेड करायचे आहे किंवा 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही जसे परतफेड करू शकता त्या हिशोबाने करायचे आहेत. आणि तुम्ही एकदमसुद्धा तुमच्या व्यवसायातील नफा वाढला तर तुम्ही पैसे त्या ठिकाणी भरून आणखी जास्तीचे कर्ज तुम्हाला देखील बँक देऊ शकते. तुमच्या ते क्रेडिटवरती अवलंबून राहते. पण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून देखील पैसे भरण्याचे असतील तर तुम्हाला तब्बल 5 वर्षसुद्धा या हप्ता भरण्याची तुम्हाला मुदत मिळू शकते. पण तुमच्या व्यवसाय तुमच्या कागदपत्र बँकेमध्ये जमा करायचे आहेत आणि हे पैसे कर्ज स्वरूपात मिळणारे ठराविक बँकाच कर्ज देत आहे. यामध्ये मुंबई बँक, कोल्हापूर सहकारी बँक अशा मोजकेच बँकेचा समावेश यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही या बँकेशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला कर्ज भेटेल का नाही याची माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर महिलांसाठी कोणत्या 3 आनंदाची बातमी आहे ते देखील आपण पाहू. तर महिलांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे महिलांना सरकार आता ज्या महिलांचे उत्पन्न कमी आहे अशा महिलांना सिलाई मशीन देखील वाटप करणार आहे. त्याचबरोबर महिलांना रेशन कार्डवरती लवकरच पैठणी साडी देखील सर्व महिलांना रेशन कार्ड धारक आहेत त्यांना मिळणार आहे. ज्यांचे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना पैठणी साडी आणि ज्यांचे नागरी रेशन कार्ड आहे त्यांना मात्र साडी मिळणार नाही. कारण पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाच साडी भेटणार आहे.
त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या मुलींचे किंवा महिलांचे 20 ते 21 वर्ष वय पूर्ण झाले आहे आणि नुकतीच त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे. बघा, ही नवीन सुरुवात असू शकते. तुम्हाला भरपूर असे लाडकी बहीण योजनेचे फायदे मिळणार आहेत. त्यामधून तुम्ही व्यवसाय देखील करू शकता, तुमचे शिक्षण देखील भागवू शकता. त्यामुळे ज्या मुली आहेत त्यांचे 21 वर्ष पूर्ण झाले आहेत अशा मुलीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला लावा आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्याची संधी द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ सर्व मित्रपरिवारामध्ये शेअर करा.